नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे, आता उद्या आहे बुधवार आणि मग उद्या आहे मौनी अमावस्या. तर अमावस्या असल्यानंतर आपण आपल्या घरातील पितृदोष नष्ट होण्यासाठी काही सेवा करतो किंवा घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर त्यावेळेस पण आपण काही सेवा उपाय करतो. त्याचप्रमाणे अमावस्या असल्यानंतर किंवा एकादशी असल्यानंतर आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी दूर होण्यासाठी मग आपल्याला काही उपाय करायचे आहेत. त्याचप्रमाणे हा आपल्याला उपाय करायचा आहे, म्हणजेच की कुत्र्याला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील पितृदोष दूर होतो. आपण एखादं नवीन कार्य करण्यासाठी हाती घेतला आहे, पण त्यात सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा सतत घरात एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा महिलांना काही ना काय सतत काम करण्यासाठी मनाची तयारी होत नाही किंवा नवीन कार्यासाठी पण सतत अडथळे येत असतील, तर त्यावेळेस पण पितृदोष असेल तर मग अशा गोष्टी घडतात घरामध्ये. म्हणून मग आपल्याला आपल्या घरातील दररोज आपल्याला पितरांची सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी सेवा उपाय करायचे आहेत आणि मग काही वस्तू खायला द्यायच्या आहेत. आपण ज्याप्रमाणे घरात पण आपल्या पितरांची सेवा करतो त्याचप्रमाणे अशा काही वस्तू गाईला म्हणा कुत्र्याला म्हणा खायला दिल्यानंतर आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आजच्या दिवशी म्हणजेच की बुधवारी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस तुम्ही स्नान करणार असेल किंवा घरातील व्यक्ती स्नान करणार असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि मग गंगाजल टाकून ते पाणी स्नान करण्यासाठी द्यायचं आहे. ज्यामुळे काय होईल की ती व्यक्ती जर एखादी आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यास मदत होते. आता त्यानंतर मग अजून काय करायचं आहे, आंघोळ वगैरे झाल्यानंतर घरातील इतर कामं आपण करतो. घरामध्ये नकारात्मकता निघून जावी म्हणून घरात पाणी वगैरे शिंपडतो, घराच्या बाहेर पाणी शिंपडतो किंवा फरशी वगैरे पुसून घेतो. त्यावेळेस पण काय करायचं आहे, ज्यावेळेस घराबाहेर पाणी शिंपडतो त्यावेळेस पण त्यात थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून मग आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. तर घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा प्रगती होण्यासाठी काही सेवा उपाय केले जातात. आता घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जावे म्हणून मग आंब्यांच्या पानाचं तोरण दरवाजाला लावायचं आहे. कारण आंब्यांच्या पानांचं तोरण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतं आणि आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे मग घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी. त्यामुळे काय करायचं आहे की 11 आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि मग 11 पांढरी फुलं घ्यायची आहेत. पांढरी नसतील फुलं तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं घेतल्यात तरी पण चालेल. आणि मग प्रत्येक पानांवरती एक स्वास्तिक काढायचं आहे आणि एक पान आणि एक फूल घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण तोरण बनवायचं आहे. आणि ते बनवलेलं तोरण मग थोडा वेळ देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि मग नंतर आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तिथे लावायचा आहे. यामुळे काय होतं, घराच्या बाहेरील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला आंब्यांची पानं सगळ्यात जास्त प्रिय असतात. त्यामुळे घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग पैशाच्या अडचणी दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण कुत्र्याला काही वस्तू खायला देणार आहोत तर मग अगोदर काय करायचं आहे, घरामध्ये एक चपाती बनवायची आहे. आता ती चपाती मग आपण ज्यावेळेस घरात इतर चपाती वगैरे बनवतो ती चपाती न घेता त्यासाठी वेगळी चपाती बनवायची आहे, कारण की त्यामध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे. आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे. त्यात चपाती बनवून झाल्यानंतर त्या चपातीवरती थोडंसं तूप लावायचं आहे आणि मग काळे तीळ टाकायचं आहे. मग अशा पद्धतीने त्या चपातीला मग थोडासा रोल बनवायचा आहे. रोल बनवून झाल्यानंतर तर तुमच्या तिथे काळा कुत्रा असेल तर तुम्ही काळ्या कुत्र्याला द्यायचं आहे, नसेल तर मग तुम्ही इतर कोणताही कुत्रा असेल तरी पण चालेल, पण त्या कुत्र्याला मग खायला द्यायचे आहे. तर जवळपास जो कुत्रा असेल तिथे मग जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवायचा आहे आणि तुमची जी पण काय घरामध्ये काय पितृदोष असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यावेळेस मग प्रार्थना करायची आहे आणि मग ती जी चपाती आहे बनवलेली ती चपाती मग कुत्र्याला खायला द्यायची आहे. आणि त्यानंतर मग घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहेत आणि मग ज्यावेळेस आपण सगळी घरातील इतर कामं करून घेतो त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे की घरामध्ये आपण दिवाबत्ती वगैरे करतो त्यावेळेस मग एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. ज्यामुळे काय होतं की आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आता घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा घरात पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा एखाद्या घरातील व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा विवाह जुळून येत नाही, जे पण काय असेल त्याबद्दल मग प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्या पितरांचं जर नाव माहिती असेल तुम्हाला तर पितरांचं नाव घेऊन मग स्मरण करायचं आहे किंवा नाव माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं पण तुम्ही स्मरण करू शकता. यामुळे काय होतं की मग
पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो आणि चपाती वगैरे तुम्ही खायला दिल्यानंतर तो पितर आपला मोक्ष प्राप्त होतो. आणि म्हणून मग पितरांचं स्मरण करायचं आहे आणि मग अशा पद्धतीने मग चपाती वगैरे खायला द्यायची आहे, ज्यामुळे मग आपल्या घरातील ज्या पण काही समस्या असतील, अडचणी असतील त्या दूर होतात. तर त्याचप्रमाणे मग आपल्याला अजून काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस मग आपण घरामध्ये दिवाबत्ती करतो, त्यावेळेस एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर तो दिवा मग कुठे प्रज्वलित करायचा आहे, आता तुमच्याकडे तुमच्या पितरांचा फोटो वगैरे असेल तर तिथे पण तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. जर फोटो नसेल तर मग तुम्ही घरामध्ये देवाच्या थोड्याफार लांब हा दिवा प्रज्वलित करू शकता, ज्या ठिकाणी दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे. कारण दक्षिण दिशेकडे पितरांचा वास असतो असे म्हटले जाते, त्यामुळे मग दक्षिण दिशेकडे दिव्याचं तोंड करायचं आहे आणि मग लावायचं आहे. आता हा दिवा लावत असताना काय करायचं आहे, एक पंती घ्यायची आहे. पंती स्वच्छ घ्यायची आहे, आता कारण पंतीमध्ये आपण दिवा वगैरे प्रज्वलित केल्यानंतर तो लवकर प्रभाव पडतो, म्हणून मग पंती घ्यायची आहे. त्यासाठी मग तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी पण चालेल. मग ती पंती मग आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि मग प्लेटच्या खाली थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि मग त्यावरती पंती लावायची आणि मग त्या पंतीमध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग तिथे थोडा वेळ बसून आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं स्मरण करायचं आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरातील जे काही पितृदोषांच्या समस्या असतील त्या समस्या पण दूर होतात. आणि मग आपल्याला शक्य होत असेल तर मग संध्याकाळच्याच वेळेस मग थोडंसं कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आणि मग काळी मिरी टाकायची आहे 2 आणि मग काळे तीळ टाकायचे आहेत. आणि हे संध्याकाळी उंबरट्यावरती ह्या वस्तू जाळायच्या आहेत. थोडा वेळ उंबरट्यावरती ठेवायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं स्मरण करायचं आहे. आणि स्मरण करून झाल्यानंतर मग तो जो भांडा आहे कापूर जाळण्याचं ते भांडं घ्यायचं आहे आणि मग घरामध्ये सगळीकडे फिरवायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील ज्या पण काही नकारात्मकता असतील त्या निघून जातात आणि मग आपल्याला पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होण्यास मदत होतो. किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर त्यावेळेस पण आपल्याला नोकरीमध्ये यश मिळण्यास मदत होते. किंवा घरातील बऱ्याच मुलींचे विवाह जुळण्यास अडचणी येत असतील तर त्यावेळेस पण हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलींचे विवाह जुळण्यास मदत होते. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कुत्र्याला चपाती खाऊ घालण्याचा उपाय सकाळी करायचा आहे आणि मग जो दिवा वगैरे लावायचा आहे तो संध्याकाळी दिवा लावायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात. तर महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस घरातील इतर आजींनी वगैरे हा उपाय केला तरी पण चालेल. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.